डिसेंबर 5 डिसेंबर उगवला. त्या 5 डिसेंबरच्या दिवशी बाबासाहेबाला येतना होत होत्या आणि त्यांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथाचे लिखाण करून ते म्हणजे बाबासाहेबांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर, या सविता आंबेडकरचं माहेरचं नाव शारदा कबीर होतं. त्यांनी त्या आथरणावर अंग टाकलं आणि त्या सवितांना म्हणाले, सविता आज मला कसं तरी खालावल्यासारखं होत आहे, मला थोडंसं पाणी आण. सविता आंबेडकरनं थोडंसं पाणी आणलं आणि साहेब ह्या गोळ्या व्यवस्थित घ्या, तुम्हाला कसं तरी होत असेल, तुम्ही या गोळ्या व्यवस्थित घ्या, पाणी घ्या, नाश्ता करा, असं त्या सविता आंबेडकर बोलल्या. तरी बाबासाहेबांनी पाणी घेतलं आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म पठण करत करत ते बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी असा महान गाथा बोलत बाबासाहेबांनी प्राणज्योत सोडून दिली. अशा या महामानवांचा महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाला आहे. त्यांचे प्रेत दिल्लीहून विमानात बघा, त्या लहान मुलाला गाडीत बसता येत नव्हतं, तर या महामानवांचे विमानामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे प्रवास मिळाला. त्या महामानवांचा मृतदेह विमानामध्ये दिल्लीहून मुंबईला आणण्यात आला आणि 7 डिसेंबर रोजी त्यांचे अंतिम संस्कार त्या मुंबईमध्ये करण्यात आले. अशा या महामानवांना माझे कोटी कोटी प्रणाम, भावपूर्ण श्रद्धांजली. माझे 2 शब्द तांबे मी इथेच थांबवते आणि सर्वांना जय हिंद करते. जय हिंद, जय भारत, जय गुरु. या महामानवांना सर्वांना माझा किरवान वंदन. आज 6 डिसेंबर आहे. 6 डिसेंबर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये महापरिवार दिन साजरा करत असतो. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा या सर्व जगामध्ये पसरलेल्या आहेत. ह्या विचारधारावरच सगळं जग चालत आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलं, सगळ्या जीवनाला या संविधानामध्ये जगण्याचा मार्ग दाखवून दिलेला आहे. हे मार्ग कोठच विसरणार नाही. म्हणून या महापरिवार दिनाच्या निमित्ताने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक गीत म्हणतो. गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. गीत आहे वामनदादाच्या शिष्याने निरंजन दादाने लिहिलेलं आहे. नका पेटवू असे रे रान, बोले भारताचे हे संविधान, बोले भारताचे हे संविधान. आज माझ्या पत्रकाराने सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्याला सुद्धा या संविधानाच्या बाहेर जाता येत नाही. गेल्याच्या नंतर त्याला मोठी अडचण आली. म्हणून नका पेटवू असे रे रान, बोले भारताचे हे संविधान, बोले भारताचे हे संविधान. धर्म जातीच्या नावाखाली तिरंगी झेंडा फडके दिल्लीच्या मैदानी. रक्त रंजित नको, रक्त रंजित नको हे मैदानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समजून घेतलं त्यांचा आवाज, त्यांची प्रगती कशी आहे. सर्व जाती धर्माच्या बांधवांना विनंती, आपल्या आजूबाजूला बघा, ज्यांनी वारसेला बाबासाहेब समजून घेतला ते निश्चितच विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि आपण
या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांचे विचार क्रचित आणून आपला विकास करू हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरली। यानंतर उपासिका प्रणिता क्रांती इंगळे यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त केली।